आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली। छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यातून नाही तर लाच देऊन सुटले। एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेते राहुल सोलापूरकरांचं विधान। हे सांस्कृतिक कार्यक्रमातून आपलं मनोरंजन करत नाहीत तर सांस्कृतिक राजकारण करत आपल्या आदर्शांची पायमल्ली करतात। अशाने 1000 पायदन मारून एक मोजला पाहिजे, सुषमा अंधारी यांची टीका। आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली। अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने वाद, तर सोलापूरकरांचं विधान हा शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न। आव्हाडांचं ट्विट। बोगस विमा प्रकरणात 96 सीएससी केंद्रांवर कारवाई, तर परळीतील 22 बोगस पीक विमा केंद्रांवर शासनाची बंदी। बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्तावही रद्द। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी दुसऱ्या आरोपी ताब्यात। शिर्डीच्या काटवनातून आरोपी राजू उर्फ शाक्या माळी ताब्यात। याआधी किरण सदाफुलेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींच्या आरोपांचं खंडन। शिर्डीत एका इमारतीत 7000 मतदार वाढल्याचा राहुल गांधींचा आरोप। सर्व मतदारांची नोंदणी नियमानुसारच, राहताचे तहसीलदार अमोल मोरेंकडून खंडन। माजी आमदार वैभव नाईकच्या पत्नीला एसीबीची नोटीस। 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश। स्नेहा नाईकच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर। कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात वर्षभरापूर्वी त्यांना ईडीने अटक केली होती। सूरज चव्हाण यांच्याकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट।